आणि दिस इज माय फेवरेट प्लेस आणि हा माझा फेवरेट कॉर्नर आहे गाईज. प्लांट्स सोबत मला प्लांट्स खूपच आवडतात आणि म्हणून मी प्लांट्स घरात लावते. खूप सारे प्लांट्स लावते. इथले माझे प्लांट्स दाखवते सर. खूपच मोठे झालेले आहेत. दाखवते प्लांट्स. कॉफी विथ माय प्लांट्स खूप मोठं झालेलं आहे आणि किती छान दिसतात प्लांट्स. तुम्ही पण तुमच्या घरी असे काही प्लांट्स लावू शकताय गाईज. आणि हे रूट्स बघा कशी झाली आहे सांग तर. जॅगरीची ही हो मला वाटलं शुगरची नाही जॅगरीची आहे. छान झाले ना. हे गाईज वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आता इव्हिनिंग झालेली आहे आणि खूप दिवसातून मी असा एक रॅन्डम व्हिडिओ शूट नाही केलेला. व्लॉग असं मी काय बनवलेला नाही आहे. सो मी आज विचार केला की एक रॅन्डमचा व्लॉग बनवावा. सो तर गाईज इव्हिनिंगचं स्किन केअर तर माझं झालेलं आहे आणि इतकं ऊन आहे ना इकडे. खूप ऊन आहे. गरमी इतकी वाढलेली आहे तर गरमीमध्ये काहीच नाही करत. आज तर लिटरली मी पूर्ण दिवस असं झोपण्यातच घालवला. सो माझे आईस असे पूर्ण सुजल्यासारखे झाल्यात आणि आता म्हणजे असं मला कॉफी पिण्याची अशी खूप क्रेविंग होती आहे. सो मी आता कॉफी बनवणार आहे. सो लेट्स सी गाईज. कॉफी म्हटल्यानंतर ना हे बघा हे आमची कॉफीची पूर्ण अशी कॉफी लवर आहे. सो कॉफी म्हटल्यानंतर लगेच ही आलेली आहे कॉफी मागायला. बघा येस ही आता कॉफी बनवणार आहे म्हणजे आपल्याला आता कॉफी भेटणार आहे. पण गाईज जे स्टुडंट लोक असतात ना त्यांनी कॉफी नसते प्यायची स्टुडंट लोकांनी, कारण त्याच्यामध्ये लॉट्स ऑफ कॅफेन असतं आणि कॅफेन हे स्टुडंटसाठी बिलकुल चांगलं नाही आहे कारण त्यांची हाईट नाही वाढत. कॉफीमुळे हाईट नाही वाढत. हो ना बरोबर आहे ना. येस कॉफीमुळे हाईट नाही वाढत. सो जे स्टुडंट लोक त्यांची हाईटची ऑब्सेस्ड असतात त्यांनी प्लीज कॉफी पिऊ नका. नको. येस सो मी प्रीमियमवाली कॉफी करून पिणार आहे गाईज. सो गाईज मी कॉफीमध्ये शुगरचा यूज नाही करणार आहे. मी यूज करणार आहे ही जॅगरी जी हेल्थसाठी खूप चांगली असते. सो म्हणून मी कॉफीमध्ये पण जॅगरीज घालणार आहे कारण शुगर जास्त इंटेक करू नये गाईज. आणि ह्या दिवसात नाही आताच्या काळामध्ये शुगर खूप अवॉइड करणं खूप गरजेचं आहे. सो तुम्ही पण जॅगरी खा. सो याच्याने जॅगरी आणि चहामध्ये पण जॅगरी घातली ना खूप छान लागतो चहा. मी पण चहाच पिते. चहा पिते कधी कधी पिते पण जेव्हा केव्हा पिते तेव्हा मी जॅगरीच यूज करते गाईज. शुगर आपल्या शरीरासाठी खूपच असतं. सो शुगर यूज करू नका आणि जॅगरी प्रेफर करा खाण्यामध्ये. सो गाईज हा आहे माझा कप आणि मी याच्यामध्ये कॉफी बनवणार आहे. सो मी फुल मिल्कची कॉफी बनवणार आहे. त्याच्यामध्ये वॉटर वगैरे काही नाही आहे फक्त कॉफी. सो गाईज एवढीच कॉफी राहिलेली आहे. कॉफी इतकी पिऊन एवढी कॉफी राहिलेली आहे. सो गाईज मी आता कप मध्ये घालणार आहे थोडंसं मिल्क घालते. दूध गरम करते. थोडंसं मिल्क घालते आणि ही उरलेली सगळी कॉफी घालणार आहे. कोणाला सुद्धा ठेवणार नाही. तो इतकी मी कॉफी नाही घालणार थोडीशी उरलेली आहे. सो आता कॉफीला आपण ब्लेंड करून घ्यायचं आहे.
सो माझ्याकडे हे आहे ब्लेंडर, कॉफी ब्लेंड करण्यासाठी. सो मी आता हे यूज करणार आहे ब्लेंडर. तर माझी कॉफी झालेली आहे, ब्लेंड झालेली आहे व्यवस्थित. आणि थोडंसं आता ह्याच्यामध्ये जॅगरी घालणार आहे. सो माझी कॉफी रेडी आहे. कॉफी पिणं इतकं, कॉफी बनवणं इतकं अवघड नाही आहे गाईस, पण बनवताना इतकं असं हे होतं, असं वाटतं चहा प्यावं. पण चहा जेव्हा आपला मूड चांगला असतो किंवा चांगला बनवायचा असतो तर तेव्हा कॉफी लवर्स ही समजू शकतात की कॉफी पिणं किती गरजेचं असतं. उंची वाढत नसली तरीही आमच्यासारखे कॉफी पितात गाय. कॉफी बनवते. आता मी याच्यामध्ये ऍड करतेय जॅगरी, जी किसून ठेवली होती. तर मी सगळी दूध घालणार आहे. दूध So coffee is done and see this coffee. इतकी छान कॉफी बनेल ना, विचारच नाही केला की इतकी छान कॉफी पण बनेल. पण मी नाही टेस्ट केली, सो मी टेस्ट करवणार आहे आता. कॉफी पिणार आहे? प्लीज टेस्ट करून सांग ना. अगं जॅगरीची आहे खरंच. अगं जॅगरीची आहे. एक सिप प्लीज प्लीज. एक जॅगरी शुगर सगळं सोडलेलं आहे. काय? तर गाईज मला प्यावी लागणार आहे मस्तपैकी कॉफी. सो मी कॉफीची रिव्ह्यू देते आता. खूपच मस्त बनलेली आहे गाईज. तर तुम्हाला ही शुगर अवॉइड करायची असेल तर तुम्ही ही जॅगरीची कॉफी बनवू शकता आणि पिऊ शकता आणि मजे घेऊ शकता. सो गाईज तुम्ही पण जॅगरीची कॉफी पिऊन बघा कशी वाटते. छान लागते, तुम्ही पण ट्राय करा घरी. गाईज मी अर्जुनकडे आलेले आहे, तो करत आहे लेक्चर. सो माझी ही वाली कॉफी ची रिव्ह्यू त्याच्याकडून पण घेऊया. सो बघूया आता. यू वॉन्ट टू टेस्ट माय कॉफी? येस. खरं तर बघ, व्यवस्थित पकड. तर गाईज इथे बघा सन किती छान येतोय. आणि हा काय करतोय, हा लेक्चर करत आहे बेडवरती झोपून. मस्तपैकी झोपून म्हणजे बसून बसून. अरे आवर पटकन. कशी झाली इकडून दाखवते. इतकं मस्त असं विंडो मधून येतंय ना, ही छान येते हो ना. कशी झाली सांग तर. जॅगरीची ही हो, मला वाटली शुगरची. नाही जॅगरीची आहे. छान झाली ना. तर गाईस तुम्ही पण जॅगरीची कॉफी बनवू शकता आणि असं देऊ शकता. मी पण पिणार आहे. सो पण तो लेक्चर करतोय, सो त्यामुळे मी त्याला ऑफर केली. गाईज इथून किती छान विंडो मधून सन येतोय. तर झाले असेल तर दे.
मला पण और प्यायची. बाई चांस नहीं भी आ पाओ तो कोई दिक्कत नहीं है, परेशान मत होइएगा, बट कोशिश करते रहना, कोशिश हा करना पितोयस जरूरी है, ठीक है? पितोयस. Fine? मी शुरू कॉफी करेंगे जास्त यहाँ पे बनवलेली हम नाही. लोग बहुत हो गए गेम, बहुत सारे मुकाबले क्वेश्चंस थे हम लोगों ह्याला ने कर लिए, खूपच आवडलेली है ना? दिसतीये मजा तो आ गया होगा आप लोगों कॉफी को. माझी. अब चलिए बच्चा पार्टी, हम लोग Yes. शुरू करते हैं अपनी क्लास के टॉपिक को, व्हिच इज पोएटिक डिवाइसेस या लिटरेरी डिवाइसेस. बरोबर आले. हो? ये बेसिक सी चीज Wow. होती है कि होता क्या है, पहले ये समझते हैं. बेसिकली पोएटिक डिवाइसेस या लिटरेरी डिवाइसेस होते क्या है ये आप इथले माझे प्लांट्स दाखवतेस. मैं समझाता हूँ. हे खूपच मोठे झालेले आहेत. तर दाखवते तुम्हाला प्लांट. कॉफी विथ माय प्लांट्स. गाईस हे आहे मनी प्लांट आणि याचं पाणी मी कालच खूप भरलं होतं, इथंपर्यंत भरलं होतं. सो आणि हे झालेलं आहे, पाणी संपलेलं आहे. आणि दिस इज माय कॉफी. आणि सगळी कॉफी संपवलेली आहे हिने. आणि इथे पण एक प्लांट आहे. हे प्लांट खूपच मोठं झालेलं आहे. दोन्ही प्लांट सोबतच मी हे केलं होतं. आणि हे बघा, एक प्लांट खूप मोठं झालेलं आहे आणि किती छान दिसतात प्लांट्स. तुम्ही पण तुमच्या घरी असे काही प्लांट्स लावू शकताय गाईज. आणि हे रूट्स बघा. आणि दिस इज माय फेवरेट प्लेस. आणि हा माझा फेवरेट कॉर्नर आहे गाईज. प्लांट सोबत मला प्लांट्स खूपच आवडतात आणि म्हणून मी प्लांट्स घरात लावते. खूप सारे प्लांट्स लावते गाईज. तुम्ही बघितलंच असेल की प्लांट्स किती छान आहेत. आणि तुम्ही एक प्लांट बघितलं की नाही तर आश्चर्य करताल, कारण इतकं डेकोरेट केलंय ना. थांब मी दाखवते. हेच ते आहे प्लांट जे डेकोरेट केलेलं आहे. हे छोटं फुलांनी गाईज. हे बघू शकता, हे जॅस्मिनचं फूल आहे. आणि हे दिसत नाही म्हणून मी असा हा लावलेला आहे तुम्हाला. आणि हे हिबिस्कसचं फूल आहे. आणि हे मम्मीनं काही ह्याची पूजा केलेली आहे. आणि हे पण हिबिस्कसचं फूल आहे, जे आता वाळलेलं आहे. उद्या सकाळी मम्मी हे सगळे फुले वगैरे चेंज करते. घरात असे प्लांट्स लावले ना खूपच छान वाटतात. एक पॉझिटिव्ह एनर्जी येते. सो म्हणून प्लांट्स लावणं खूप गरजेचं आहे. आणि त्याच्यामुळे आपल्याला थोडंसं हे पण होतं ना, त्याला रोज पाणी घालायचं वगैरे. सो आपल्या असं आतूनच एक फ्रेश आणि पॉझिटिव्ह विचार येतात. सो गाईज, प्लांट्स तुम्ही घरात लावत जावा. मनी प्लांट्स लावू शकताय, स्नेक प्लांट लावू शकताय. स्नेक प्लांट पण आहेत आमच्यात, फक्त ते आम्ही घरात नाहीत लावलेले, बाहेर लावलेले आहेत. आणि हे कोकोनटचं आहे. सो गाईज, हा होता माझा एक रँडम इव्हिनिंग व्हिडिओ. सो असं मी काही ठरवलेलं नव्हतं की मी असा व्हिडिओ बनवणार वगैरे, काही माझी आयडिया नव्हते. पण माझ्या मनात होतं की एक रँडम इव्हिनिंगवाला व्हिडिओ शूट करावा, जे काही लाईफमध्ये आपल्या डे टू डे लाईफमध्ये आहे. सो मी तेच केलं. आणि तर तुम्हाला कसं वाटलं की माझी कॉफी, छोटीशी कॉफी आणि नाही काय म्हणतात त्याला, आता मी विसरले. सो मी काही माझे मुमेंट्स दाखवले माझ्या लाईफस्टाईलमधली. कॉफी, माझे प्लांट्स आणि बरंच काही मी नाही आहे दाखवलेलं. सो मी एवढंच हे केलेलं आहे. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी आणि काही रँडम थिंग्स ॲड करेन. सो दॅट्स इट फॉर टुडे अँड बाय.